मीना, तू स्वतःची आणि आपल्या म्हशीची काळजी घे. आणि हो, दूध काढायला ससरे बुवा किंवा तुझ्या भावाला बोलाव. वेलकम टू टुनटुन किड्स. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे टुनटुन किड्स मॉरल स्टोरीज विथ आशा राठोड युट्यूब चॅनलवर. चला लवकर, नाही तर अंधार आजची होईल. गोष्ट ही लोभी शास्त्रा व चतुर जावई या गोष्टीचा पुढील भाग आहे. तर मागील भागात आपण पाहिलं होतं की विनोदने आपल्या बुद्धी चातुर्याने सासऱ्याला हरवलं आणि तरी पण सासरे बुवा सुदामनी त्याला सर्वात कमी दूध देणारी म्हैस दिलेली होती. पण मेहनतीच्या जोरावर त्याने तिची काळजी घेऊन त्या म्हशीला त्याने भरपूर दूध देणारी म्हैस बनवली. त्यामुळे सासरे बुवा सुदामाच्या मनात मात्र जळफळाट सुरू झाला होता. पण करणार काय, कारण आता ती म्हैस जावई बापूंची झालेली होती. सुदाम मनात म्हणत होता, अरे मी तर याला मरतुकडी म्हैस दिली होती, मग ही एवढं दूध कसं काय देऊ लागली. माझी सर्वात कमी दूध देणारी म्हैस आता सगळ्यात जास्त दूध कशी काय देते. काहीतरी नक्कीच गडबड. हे एक तर खोटं बोलत असतील, नाहीतर म्हैस खरंच दूध द्यायला लागली असेल. त्याला खूप राग होता, पण त्याला काही उपयोग नव्हता. काही दिवस असेच गेले आणि एक दिवशी जावई विनोदला दुसऱ्या गावी कामानिमित्त जायचे होते, ते पण 2-3 दिवसासाठी. म्हणून तो त्याची पत्नी मीनाला म्हणतो, मीना, तू स्वतःची आणि आपल्या म्हशीची काळजी घे. आणि हो, दूध काढायला ससरे बुवा किंवा तुझ्या भावाला बोलाव. आणि मीना, चल आता मी जातो, नाही तर उशीर होईल. आणि असंच मीना करते. मीना त्याच्या वडिलाच्या घरी जाऊन सुदामला सांगते, बाबा म्हशीचे दूध काढायचे आहे, चला लवकर. हो चला. पण हे ऐकतात सुदामच्या मनात एक विचार आला, अरे बा, आता खरं खोटं सगळं मला चला. कळूनच जाईल. आज खर खोटं कळूनच दुसऱ्या दिवशी जाईल. सुदाम दूध काढायला आला आणि खरंच म्हशीने एक बाटली भरून दूध दिलं. आता त्याला काही समजेना. तो खोटं हसत घरी गेला. पण रात्रभर त्याच्या मनामध्ये कट शिजत होता. तो याचाच विचार करत होता की आता या म्हशीचं काय करू. दुसऱ्या दिवशी तो सोबत बोरीचे धारदार काटे घेऊन येतो आणि जेव्हा दूध काढायला बसतो त्यावेळी गुपचूप म्हशीच्या थानाला काटा टोचतो. वेदनेने म्हैस उड्या मारू लागते, म्हणून तो मीनाला म्हशीच्या समोर उभे करतो. पण म्हैस ही वेदनेने तडफडत असते, त्यामुळे चुकून त्या म्हशीचा मीनाला नकळत धक्का लागतो आणि हेच सुदामला हवं होतं. तो जोरात ओरडतो, खाऊन खाऊन माजलीस काय, माझ्या पोरीला मारतेस, तुझी एवढी हिंमत. आणि रागाच्या भरात लाठी काठीने त्या म्हशीला मारू लागतो आणि त्यासोबत मीना सुद्धा त्या म्हशीला मारू लागते. दोघांनी मारल्यामुळे दुसऱ्या दिवशी ती बिचारी म्हैस मरण पावते. आता मीनाला कळालं, ती रडत बसली. आता विनोदला काय सांगू बरं, आपल्या घरातील एकमेव उत्पन्नाचा स्रोत आपण संपवला. साधी मला एका म्हशीची काळजी घेता नाही आली. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विनोद परत घरी आला. विनोद, आपली म्हैस मरण पावली आहे, मला माफ करा. कसे काय. त्याने हे सगळं शांतपणे ऐकलं, पण तो काही भांडला नाही. क्षणभर त्याने विचार केला आणि तो मीनाला म्हणाला, मीना, रडू नकोस, मला सांग, तुम्ही म्हैस कुठं टाकलीये बरं. मीना, राडू नकोस, मला सांग, तुम्ही मेलेली मेस कोठे टाकली. आणि तो त्या म्हशीचं कातडा काढून घेऊन येतो. गावातले लोक त्याला वेडा म्हणतात. अरे येड्या, म्हशीचं कातडं काढून घरी आणतो कुठं. पण तो कोणाशी उद्धटपणे बोलत नाही व कातडं घेऊन मी याला दुसऱ्या गावाच्या बाजारात जाऊन विकतो. तो दुसऱ्या बाजाराकडे जायचं ठरवतो. मी लवकर घरी येईल, काळजी करू नकोस व काळजी घे. पण दुसऱ्या गावाचा बाजार होता भलताच दूर, त्यामुळे त्याने एक दिवस अगोदरच जायचं ठरवलं. तो चालत 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 दुसऱ्या गावी बराच दूर जातो, पण दुसरं गाव त्याला गाठता येत नाही. जंगलामध्ये मग तो थांबायचं ठरवतो. आता थकलो आहे आणि दिवस पण संपायला आला, येथेच कुठेतरी थांबावे तो लागेल. जंगलातल्या एका मोठ्या झाडावर चढून बसतो. चला आता या झाडावर चढून बसतो व सकाळ झाली की लगेच नाईटा येईल. आणि रात्र झाली आहे. अशीच रात्र जाते, मध्यरात्र उलटते, पण त्याला काही हालचाल झाडाखाली जाणवते. जल्दी करो, सब यही बांट लेते हैं. हाँ, पैसे और गहने सब यहीं रख दो. देखो इतने सोने चांदी के जेवरात. काही अनोळखी लोक झाडाखाली येत आहेत आणि ते आपापसामध्ये जोरात भांडत आहेत. सोना मजा आहे, नाही मजा आहे. आगा बंधू नका, पोलीस येतील. हत्रे चोरीचा पैसा. विनोद
त्यांच्या बोलण्याच्या हालचालीवरून त्यांना ओळखतो की हे लोक चोर आहेत आणि ते काहीतरी चोरून परतलेले आहेत. तो जास्ती घाबरतो आणि घाबरल्यामुळे त्याच्या हातामध्ये धरलेले म्हशीचे कातडे त्याच्या हातातून सुटते. म्हशीचं कातड खाली पडतं. चोर घाबरतात. चोरांना वाटतं की गावातले लोक काहीतरी ढोल वाजवत आपल्याकडे येत आहेत. त्यांना कळालेलं दिसतंय. आता विनोद ओळखून चुकतो की आता ओळखल्याशिवाय पर्याय नाही. तो चोराने ओरडतो, पकडा 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 पकडा, चोर 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 चोर. आता चोरांना समजतं की कोणीतरी माणूस पण आपल्याला बघितलेला आहे. चोर जीवाच्या आकांताने आता पळू लागतात. पण त्याच्यामध्ये एक नकटा चोर असतो आणि त्याच्या हातामध्ये चाकू असतो आणि तो विनोद वरून जोरात म्हणतो, सगळ्यांना सोडा, त्या नकट्याला पकडा, सगळ्यांना सोडा आणि त्या नकट्याला पकडा. आता नकटा सगळ्यात जोरात असा पळतो की सर्वांच्या पुढे जातो. आता विनोद झाडाच्या खाली उतरतो. पाहतो तर काय, बरेच चोरीचे पैसे, दागिने ते चोरांनी तिथे सोडून ते पळून गेले होते. चोर तो भाग गए, अब ये सब मेरा. इतना सोना चांदी जल्दी एक थैले में भर देता हूँ, पैसे भी साथ में. परफेक्ट. चला आता घरी जाऊ, बाजारात जायची काही गरज नाही. व सर्व चोरीचा माल घेऊन तो आपल्या गावी परत त्याच्या घरी येतो व मीनाला म्हणतो, मीना, तुझ्या बाबाकडून पैसा मोजायला शेर आण. हो बरा, ज्याने आज आणलेले पैसे सोने मी मोजू शकेल. मी बाबाकडे जाते. ज्याच्यामुळे आपण आज आणलेले पैसे मी मोजू शकेल. हे ऐकतात मीना त्याच्या वडिलांच्या घरी गेली. बाबा, तुमच्या जवयाने पैसे मोजाचा शेर मागितला आहे, लवकर द्या. आणि त्याने सुदामच्या घरातनं शेर घेऊन आली. पण शेर देताना सुदामने एक चालाकी केली. त्याने त्याच्या तळाला गुपचूप मेण लावले, ज्याच्याने त्याला कळेल की हे लोक आता मला कळेल हे लोक काही मोजणार आहे. दागिने, पैसे आणि हिरे, मोठी शेर. चला लवकर लवकर मोजा पटकन. हो, मी मोजत आहे. लवकर. विनोद सर्व पैसे मोजतो आणि मुद्दाम त्या मेणावर काही हिरे माणिक चिकटवतो. त्याला ठाऊक होतं की आपला लालची सासरा आपल्याला विचारायला नक्कीच येईल. हा शेर तुझ्या बाबांना देऊन ये. हो विनोद, मी त्यांना देऊन येते. आता प्रश्न असा आहे मित्रांनो, बाबा, हा बघ शेर मी परत आणलेला आहे. त्याच्या बुडाला काही गोल्ड कॉइन्स. खरंच खूप छान केलंस. हो बाबा. काय बरं, सुदाम विनोदला विचारायला येईल का की एवढी सर्व पैसे संपत्ती कुठून आणली? या गरीबाकडे एवढे सारे पैसे आले कुठून, ते सुद्धा सोन्याचे. काय करू बर? त्याला जाऊन विचारलेच पाहिजे, काही माहित मला सुद्धा काही मिळून जाते. आणि त्याला सत्य कळल्यावर काय होईल वाटेल बरं? तुम्हाला काय वाटतं, विनोदची काय योजना आहे? आणि यावेळीच तो सासरा सुदामला चांगलीच शिक्षा देईल का? आता सासरे बुवा बघा तुम्ही कशी देतो. मी तुम्हाला शिक्षा, माझ्या म्हशीला मारलं तर काय, बघतोच आता. हे जाणून घेण्यासाठी भाग 3 नक्की पहा. आणि हो, जर आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, कारण पुढचा भाग हा आणखी सुंदर आणि थरारक आहे. थँक्यू. तुमची अशी खोद मोडेन की तुम्ही परत असे कधीच करणार नाही.